हर्सूल पोलिसांची मोठी कारवाई, बेपत्ता 16 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका. हर्सूल पोलिसांनी मोठी कारवाई करत बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली असून या तपासादरम्यान अल्पवयीन मुलींची विक्री व बालविवाह घडवून आणणारी आंतरजिल्हा टोळी उघडकीस आणत 10 आरोपींना अटक केली आहे. हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी गावातील 16 वर्षीय मुलीचा अचानक संपर्क तुटल्याने तिच्या वडिलांनी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासात आरोपींनी अल्पवयीन मुलीला मोबाईल फोन, कपडे आणि लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे आरोपीशी तिचा बालविवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर मुख्य आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलीस तपासात सदर घटनेमागे दलालांचे जाळे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी पीडित मुलीशी संबंध जुळवून देण्याकरिता दलालीचे काम करणारे आरोपी क्रमांक 3, 4, 6, 8, 9 व 10 यांना दलालीचे 2 लाख रुपये दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 2 लाख रुपयांची रक्कम काही प्रमाणात रोख स्वरूपात तर काही ऑनलाईन व्यवहाराद्वारे देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी तुषार पाटीलबा पचपिंड वय 29 वर्ष, राहणार कवठे मलकापूर, तालुका संगमनेर. संदीप पाटीलबा पचपिंड वय 40 वर्ष, राहणार कवठे मलकापूर, तालुका संगमनेर. सुरेश नवसू फसाडे वय 46 वर्ष, राहणार गंगा म्हाळुंगी, तालुका जिल्हा नाशिक. कमल सुरेश फसाडे वय 35 वर्ष, राहणार गंगा म्हाळुंगी, तालुका जिल्हा नाशिक. सीता पुंडलिक बेंडकोडी वय 38 वर्ष, राहणार वेळे, तालुका त्र्यंबकेश्वर. ठकुबाई लक्ष्मण माडेकर वय 60 वर्ष, राहणार सारस्ते, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. धर्मा नवसू फसाडे वय 40 वर्ष, राहणार गंगा म्हाळुंगी, तालुका जिल्हा नाशिक. सोनाबापू बाळकृष्ण पाटोळे वय 45 वर्ष, राहणार सहानेमळा, मुक्काम पोस्ट वरवंडी, तालुका संगमनेर. विशाल नारायण परचंडे वय 33 वर्ष, राहणार कवठे मलकापूर, तालुका संगमनेर. महादेव साहेबराव नाईकवाडे, राहणार कवठे मलकापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. सर्व आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले. सदर कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, सुनील आहेर, अनिल गांगुर्डे, सुनील ठाकरे, नामदेव गांगुर्डे, हेमराज गवडी, भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, युवराज चव्हाण, आशिष भुसारे, निर्मला भिवसन, जयश्री खेडूडकर यांनी केली आहे. नमस्कार. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती. या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती. या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे. सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे. तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सर्व मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती. सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत. अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत. त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत. सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.